आगवा हा माग कुणाच्या घरावर कधी जप्ती आली कळत नाही काय आगवा. ए जम्या हे इकडं रस्त्यावर थांबलेत ना ती त्यांना कशाला बोलते भैया हा भैया साहेब तुमच्याकडनं काय मदत झाली असती तर आम्ही काय करणार जे तू काका व्हॉट यू थिंक आम्हाला मदत करायची वाटत नाही का पण आम्ही नाही काय करू शकत. अहो मग त्यासाठीच तर आहेत भैया जनतेची मदत करायला. तुझं करेक्ट आहे टॅलेंट पण काय रूल इज रूल. आपण त्याच्या पलीकडे काय करू शकत नाही ना. काय खरं आहे तुमचं. हो तसं नाही ना. आता मी पडलो बँकेचा संचालक शिवाय बँकेचे हप्ते पण भरले नाही तुम्ही. काय रे भरले नाही त्याने हप्ते. 3 महिन्याचे हप्ते राहिले त्यांचे आणि वरनं 2 आपण नोटिसा पण त्यांना दिलेत. बघू काय जितू शेठ हा सलग 3 हप्ते भरलेले नाही 2 नोटिसा पाठवल्यात. कसं चालायचं. आम्ही घर खाली करून देतोय हे काय झालंच आहे. नाना तुमचं बरोबर आहे. तुमच्या सारख्या साध्या सरळ माणसावर अशी वेळ यावी. घरातल्या बायकांना त्यांचा संसार असा रस्त्यावर मांडायला लागावा. नाना लय बॅड वाटते पण मी तरी काय करणार नाना. माझे पण हात दगडाखाली अडकले तो. आता काय तुम्ही आमच्या जवळचेच नाही हितचिंतक मार्गदर्शक आहात म्हणून आम्ही तुम्हाला सूट देऊ पण ही लोक उद्या हप्ते भरणार नाहीत. अशानं कशी चालेल आपली बँक. तुम्ही आपलं काय असेल ते नियमानं रीतसर कारवाई करा. नाना खरंच सांगतो मला अजिबात बघवत नाहीये. अहो गावच्या भल्यासाठी आपण कित्येक मिटिंगा या अंगणात केल्यात. हा भजन कीर्तन मी या अंगणात पाहिलेत आणि आज हे काय बघावं लागतंय नाना. नाही नाना हे घर हातचं जाता कामा नये. मी काय म्हणतो मी करू का मदत. अरे तू आता मदत केलीस तर त्याची परतफेड करावीच लागेल की. आणि मला आता कुणाच्या उपकाराचं ओझ नकोय डोक्यावर माझ्या. अहो नाना तुमच्यासारख्या माणसाला मदत करणं म्हणजे देवाला दान करण्यासारखं आहे. नाही अरे खरंच नको. जीवनातला संघर्षच संपला तर जगण्याला काय अर्थ आहे. नाना अहो तुमच्यासारख्या माणसाला आमच्या घराचे आमच्या हृदयाचे दरवाजे कायमस्वरूपी उघडेत. नाना आई हे काय झालंय. इथले आपल्या घरावर जप्ती आली. काय मला का नाही सांगितलं. अगं यांनी कालच आम्हाला सांगितलं. हा अशी कशी जप्ती आली. नाना तुम्ही म्हणला होता ना काहीतरी सोय झाली म्हणून. अगं हीच सोय केली अजून काय करणार मी इकडं. नाना असं का केलं. हो
अजिंक्य आणि मामा आलते ना मदतीला, मग तेव्हा का नाही सांगितलं? जीतू काका, तुला तर माहित होतं ना, तू बी नाही सांगितलंस. अगं शीतल, काय सांग की आता. अजिंक्य जाईपर्यंत नाना गप्प राहिले होते. आम्हाला कुणाला काहीच कळून दिलं नाही त्यांनी. नानाव, असं का केलं? अगं पोरे, तू कशाला त्रास करून घेतीस? तुम्ही असं सगळं लपून ठेवता, काय सांगत नाही ना, म्हणून त्रास होतो. अगं आमची देणी आम्हालाच फेडायला पाहिजे. नाही नाही, कोणी कुठे जायचं नाही. अहो, हे घर तुमचं, माझं हक्काचं घर आहे. कोणी कुठं बी जाणार नाही. मी हे घर असं जाऊ देणार नाही. हे घर आपलंच राहणार. आहे का? काय करंट रे आता? काय माहित. जीजी, जीजी, मामी, जीजी. काय ग? काय झालं शीतल? काय झालं? अगं दम खा जरा. कशाला आलीस एवढी पळत? अगं बोल बाई पटपट. काय झालं? काय घाबरली एवढी? जीजी, जीजी अहो. बया, घरी काय झालं का काय अजून? जीजी अहो, आमच्या घरावर जप्ती आली. तिथं सगळी माणसं जमले आणि बँकेची माणसं बी आले. हे असं कसं झालं? आता ग शीतल, काय करायचं ग आता? मला तर काय कळणार झालं. आत्ता वापरलंय तर भैयांनी पटावरला प्यात. जीजी, काय बी केलं पाहिजे. माझं, माझ्या माणसाचं घर होती. होईल, काहीतरी होईल. तू नको काळजी करूस. तू एक काम कर. हे बघ, तू पहिल्यांदा समाधानाला फोन लाव. तू करेल काहीतरी. लाव फोन, लाव लवकर. अगं बाई, आमचे हे तर कर्णाचाच अवतार आहे. लगेच देतील आणून पैसे. आता काय करायचं? तू दम खावाय जरा. तुझ्या तोंडात आवाज फुटना, मीच लावते बाई. हा, काय करायचं ह्या रेंजला? नेमका कामाच्या टायमातच फोन लागत नाही. काय पेटवायचं वे ह्याला? अहो 2-3 वेळा फोन लावला पण लागणच झालाय. एक काम करा की, त्यापेक्षा कुणाला कारखान्यावर पाठवून बोलवून घ्या की त्याला घरला. जीजी, मी जाऊन बोलू नका त्यांना कारखान्यावर ना. तू कशाला? तू थांब. आपण एक काम करू. जेडे, तू जा बाई. मी का जाऊ? अशा वेळ प्रसंगी आपण नाही मदत करायची तर मग कुणी करायची? जा बघू लगेच. आणि हे बघ, जर नाही त्यांची गाठ पडली तर निरोप ठेवून ये कोणाजवळ तरी. जा. हा, जाते. मामी, आता कारखान्यावर जाऊन मामाला बोलवून यायचं म्हणजे अर्धा पाऊण तास तर लागलच की. पण आता करायचं तरी काय? त्यांचं फोन बी लाग ना. अवतावर जप्ती होऊन जाईल. ती माणसं काय थांबायची नाही. मग एक काम करतीस का? तू अजिंक्यांना फोन लावतीस का? म्हणजे तू त्यांना सांगतच असशील ना तुला काय अडचण आली तर. ह्यांना नाही, नको. ते तिकडनं तरी काय करणार आहेत आणि उगाच टेन्शन येईल त्यांना. होय बाई, खरंच नको. पोरगा आत्ताच गेले, अजून डोक्याला काय ताप नको. हा, ते बी खरंच आहे. मग आता ग काय करायचं शीतल? जीजी, नानाने लई कष्टाने उभं केलंय होते ग. सारखं सांगत असतात. आधी खूप होतं, आता त्याचं घर केलंय.
माझं घर, माझं माहेर, ते काय आहे ते तेच आहे. ते नाही गेलं पाहिजे. असं नको बोलू बाळा, होईल काहीतरी. तो वर आहे ना, त्याच्यावर भरोसा ठेव. मामी, मला माझं दागिना देता का? ते देऊन तरी मी सप्ते थांबू शकते. दागिना हा हा. देते की. तुझंच आहेत की नाहीतरी. आणि तसं बी तुझं दागिनं मी ठेवून काय करणार आहे ना. हा पण अगं मी लॉकर मध्ये ठेवलेत. आपण असं करूया का, लॉकर मधनं काढून घेऊन येऊया. घरात नाही का? घरात कशाला ठेवते मी, येडी का काय? अगं ती तुझं दागिनं आहेत ना, म्हणून लॉकर मध्ये ठेवल्यात. कसं तिथं सुरक्षित राहतील ना. थोडा वेळ लागल पण आणूया. चल चल. अगं थांब पुष्पे, काय तुला करावं आता? बँकेत जाऊन यायला किती टाइम लागेल बघ बरं. कशाला त्या पुरगी दागिने ठेवायचं? अहो ती मला पण कळतंय, पण काय करायचं आता? थोडा वेळ लागल फक्त. चल ग चल. अहो नाही हो मामी, एवढा वेळ नाही आता. घरात असते तर गोष्ट वेगळी होती. आता काय करायचं? नाही नाही, माझ्या भावाच्या घरावर जप्ती आली आणि मी इथं काय करते? लग्नात एवढी साडी घेतली माझ्यासाठी आणि मी साधी मदत नाही करू शकले तर काय माझा उपयोग आहे? चल मी येते तुझ्या संग, बघू आपण काहीतरी करू. चल चल. हा, मी पण येऊ का पुरी? नो, एक तर तुम्ही जावा नाहीतर मी जाते. आपल्याच माणसाची तिथं गर्दी नको. हे धरा धरा, जाऊ. नाही नाही, तू जाऊन ये. जी मी हाय, घेते मी सांभाळून. चल ग चल. अरे देवर, हे विठ्ठला पांडुरंगा, अरे कुठे जाऊन बसलायस र? अरे काय उपयोग आहे तुझा? माझ्या लोकांवर अशी वेळ आलेली असताना कुठे जाऊन बसलायस र? कुठे डोळे मिटून बसलायस? एवढी बी दया येईना का तुला? पुष्पा, का परत? नाही नाही, मी काय का बसायची नाही. माझ्या भावाला घरातनं बाहेर काढायची हिंमतच कशी झाली यांची? अगं त्यांचं काय बी चुकलेलं नाही, ते नियमानच वागतात. होय होय, एवढ्या देव माणसांना बरं नियमांचं दात. नाही नाही, मी काय असं होऊच द्यायची नाही अजिबात. पुष्पा, आता येळ निघून गेली. नाही नाही, काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? थकलेले हप्तेच पाहिजेत ना? ठीक आहे माझं दागिनं. अजून काय पाहिजे तुम्हाला? घरातलं आहेत नाही तेवढं सगळं दागिनं आणून देते, पण माझ्या भावाचं घर परत करा. अहो आता असं काही करता येत नाही. हो हो, तुम्ही काय सांगता मला? दिवसा ढवळ्या माझ्या लोकांना घरातनं बाहेर काढतात, ती चालतं. ठीक आहे, ह्यातनं काय असेल ते फेडा तुमचं. फेडरेशन अध्यक्ष चिंगा, डोळ्यातनं पाणी आलं राव आमच्या पण. पण नियमात असं काय करू शकत नाही ना. बाई 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 बाई, हद्दच झाली म्हणायची की. अहो भैया, अशा येळेला तुम्ही पुढे होऊन मदत केली पाहिजे, तर तुम्ही ह्यांचीच बाजू घेताय की. अहो अध्यक्ष, आम्ही म्हणलो होतो मदत करतो, विचारा, पण नानच नको म्हणाली. बघा ओ बघा, असा देव माणूस शोधून कुठं सापडेल का? अहो स्वतःहून मदतीला कोण नाही म्हणतं का? आणि अशा माणसाला तुम्ही घरातनं बाहेर काढायला निघालाय? अहो कुठं फिरतील ही पाप? पुष्पा, जी झालं ती झालं आता. असं कसं म्हणता? अहो माझी लेक तिचं दागिनं घेऊन यायला निघाली होती.
तर काळजावर घावच घातल्यावानी झालं. नाना तुम्हीच सांगा बघू कसं काय तिचं दागिना आणून द्यायचं. म्हणलं तिचं नाही तर माझंच द्यावं. अगं असं नाही करता येणार. आम्हाला जावंच लागेल. नाही नाही तुम्ही कुठे जाताय ती काय मला माहित नाही. ठीक आहे ठीक आहे माझं दागिनं ती चावी द्या परत. अहो असं काही करता येणार नाही. मला माझ्या भावाचं घर परत पाहिजे. आता कारवाई थांबवता येणार नाही. कारवाई म्हण जसं काही एखाद्या चोरालाच पकडायला आलाय की तुम्ही. अहो कोटीच्या कोटी कर्ज करून माणसं परदेशात पळून जातात आणि आमचंच बरं घर दिसलं हो तुम्हाला. पाहिजे तर आत्ताच्या आत्ता माझं घर घाण टाकते मी, पण चावी द्या. भैया आता तुम्हीच सांगा यांना. फेडरेशन अध्यक्ष, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, पण काय आमचा पण नाही इलाज आहे हो. नाही इलाज म्हण. अहो काय उपयोग आहे तुमचा संचालक असून. काय इथं पिक्चर लागला का? हा? काय घरात काय काम धंदे नाही तुम्हाला? निघा. पुष्पाताई तुम्ही जरा शांत व्हा. काय बाई करावं, अशा लोकांवर अशी वेळ यावी. माझ्या तर लेकीचा जीव वर खाली होतोय. अध्यक्ष, काय असतं कधी कधी प्रॉब्लेम लई मोठा असतो. आपल्या हातात काय नसतो. नाना भैया एवढं पुढे होऊन मदत करतात सगळ्यांना, तुम्ही का नाही हो गेले त्यांच्याकडं. पुष्पा अगं नशिबाला आलेलं भूक कुणाला सुटलं ग बाई. पण तुमच्याच वाट्याला असं यावं. हो मोठी मोठी घोटाळे करून माणसं सही सलामत सुटतात, पण तुमच्या वाट्याला माझा तरी विश्वासच उडला बाई देवावरनं. आईला या बाईचं कॅसेटच बंद व्हाय नाही. केवढी ओव्हर ऍक्टिंग करते. एखादा आवडच दिलं पाहिजे हिला. ना खरंच मनापासून माफी मागतो तुमची. नाही म्हणजे काय, आमचा काना डोळा झाला म्हणून तुमच्यावर ही वेळ आली. मोठ्या मनानं आमचा अपराध पोटात घाला. नाही नाही, अरे आमची चूक खरं तर. आम्ही वेळेवर हप्ते भरले असते तर ही वेळ आमच्यावर कशाला आली असती. साहेब, आमचं थोडं सामान आत राहिले, तेवढं फक्त बाहेर घेतो. नाना